संवेदनशील परिसरामधली ही दृश्य आहेत। दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। एनएसजीची टीम पोहोचली आहे, एनआयचं पथक आलेलं आहे। दिल्ली पोलिसांची स्पेशल टीम घटनास्थळी दाखल झालेली आहे। इथे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की या स्फोटाची तीव्रता एवढी होती की आजूबाजूला मानवी अवयवांचे तुकडेही पडलेले आम्ही पाहिले। त्यावरून इथे किती गंभीर जखमी झालेले असतील इथले काही नागरिक याची कल्पना आपल्याला करता येईल। आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे। मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे। अनेक जण जखमी सुद्धा झालेले आहेत। दिल्ली पोलिसांनी अद्याप यावर कुठलीही कॉमेंट केलेली नाहीये नेमकं हे काय असू शकतं। मात्र एनआयए एनएसजी फॉरेन्सिकची टीम पोहोचेल या ठिकाणी आणि त्यानंतर आपल्याला समजू शकेल हा नेमका प्रकार काय आहे। दिल्लीतल्या पोलिसांना माध्यमांनी प्रतिक्रिया घेण्याविषयी प्रयत्न केले, मात्र पोलिसांनी अद्याप कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाहीये। मात्र सध्या दिल्ली पोलिसांची स्पेशल टीम इथे आलेली आहे। पोलिसांच्या अनेक गाड्या आपण बघतोय, फायर ब्रिगेड बघतोय, अनेक ॲम्ब्युलन्स या ठिकाणी आलेल्या आहेत। स्फोटाची तीव्रता इथे अनेक प्रत्यक्षदर्शींनी वर्णन केलेलं होतं आणि त्यावरून हा घातपात असावा असा प्राथमिक संशय व्यक्त केला जातोय। अधिकृत अर्थात कुठलंही याबाबतीत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही। दिल्लीमधल्या स्फोटाची ही दृश्य हृदय पिळवटून टाकणारी, अक्षरशः चिंधड्या झालेल्या तिथे असलेल्या अनेक गाड्यांच्या आणि प्रत्यक्षदर्शींच्या प्रतिक्रिया हादरवून टाकणाऱ्या आहेत। वहीं थे? मैं उसके पीछे पीछे चल रहा था कार के। कितने लोग सवार थे उस गाड़ी में, कुछ पता चला? धमाके की आवाज आई, 4-5 फिर एकदम कई जने वैसे जल गए। आसपास में जो थे वो 5 लोग। कितनी गाड़ियां डैमेज हुई हैं यहाँ पर? 2-3 गाड़ी। वो जो कार सवार थे उनकी क्या हालत कैसी है? कुछ तो गंभीर, 8-10 तो गंभीर है। 20-25 जनों को वैसे चोट आई उनके जैसे कुछ हाथों। कितने बजे घटना घटी? 7 बजे। 7 फुटे 7 में बम फट गया। 7 बजते फुटे 7 में बस बम फट गया। मैं अपना दुकान वहीं पे था, मेरा दुकान। कितनी गाड़ियां चपेट में आई इसके बम के? 2 जल गया है। 2 बस भी? हाँ। बड़ी घटना को अंजाम देने का यहाँ पे इथे प्रत्यक्षदर्शींचं असं म्हणणं आहे की 2 बसेस सुद्धा आगीच्या भक्षस्थळी पडलेल्या आहेत। एक रिक्षा चालक होता ज्याची रिक्षा ही या ठिकाणी ज्या गाडीत स्फोट झाला त्याच्या बरोबर मागे होती। मुझे जानकारी मिली और ये कैसा धमाका देख रहे हैं, कितना गंभीर हो सकता है। कैजुअलिटी सर बहुत ज्यादा है। कैजुअलिटी सुरक्षा कितने हैं उसका आंकड़ा क्या अभी आया है? इंजर्ड कितने हैं, कितनी कैजुअलिटीज है वो आंकड़ा आया है अभी सर? अभी तक क्या हालात हैं यहाँ के? पुलिस के आला अधिकारी अब मौके पर पहुंच रहे हैं। तमाम सवाल सर फिर भी यहाँ पे कितनी कैजुअलिटीज है, क्या सिचुएशन? एक मिनट आप लोग आणि आमचे दिल्लीचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याला अपडेट देतात। शिवाजी, काय ताजा तपशील या संदर्भात हाती लागलाय? काही प्राइमा फेसी अंदाज व्यक्त केलाय का सुरक्षा यंत्रणांकडून? अद्यापपर्यंत पोलिसांकडनं कुठल्याही या संदर्भात दुजोरा देण्यात आलेला नाहीये। हा ब्लास्ट नक्की कशामुळे झालाय, आरडीएक्समुळे झालाय किंवा स्फोटकांमुळे झालाय त्याची माहिती देण्यात आलेली नाहीये। मात्र जी माहिती मिळते त्यानुसार साधारण 8 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि हे रुग्णालयाकडनं जाहीर करण्यात आलेलं आहे। लोकनायक रुग्णालय आहे, त्या रुग्णालयामध्ये जेव्हा या जखमींना उपचारासाठी घेण्यात आलं होतं त्यावेळेस ही माहिती देण्यात आलेली आहे। 8 लोकांचा मृत्यू आहे आणि 20हून अधिक लोक जे आहेत जखमी असल्याची माहिती आता रुग्णालयाकडनं देण्यात आलेली आहे। ही रुग्णालयाची माहिती आहे। अद्यापपर्यंत पोलीस यंत्रणा त्याचबरोबर दिल्लीतील इतर यंत्रणा जसं की एनआयए नॅशनल इन्व्हेस्टिगेशन यंत्रणा असो, एनएसजी असो यांच्याकडनं कुठलीही या संदर्भात माहिती देण्यात आलेली नाहीये। जो इन्सिडेंट ज्या ठिकाणी घडलेला आहे त्या भागातील यंत्रणा जी आहे, पोलीस यंत्रणा, सुरक्षा यंत्रणा ही अलर्ट मोडवरती आहे। तोच घडलेल्या घटनेचा भाग जो आहे तो सिक्युअर करण्यात आलेला आहे। भविष्यातील यंत्रणांच्या सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून आणि यंत्रणांची पुढे
यहाँ पे सर इस घटना को किस तरीके से ट्रीट कर रहे हैं सर? क्या कहना चाहेंगे सर? नरेंद्र आ गया सर, एक बेसिक इन्फॉर्मेशन ताकि अफवाह न उड़े, इतना आप जानकारी दे दीजिए क्या आखिर में मिला, इतना बता दीजिए। एक मिनट पहले हमको देखने दीजिए, आप अभी मत। इट्स टू अर्ली टू से एनीथिंग, बाद में बताएंगे आपको, है ना? इट्स टू अर्ली टू से एनीथिंग, बट फिर भी सर कितनी कैजुअलिटी हुई है सर? किशोर सर कितनी कैजुअलिटी हुई है? कुछ बेसिक आप इतना जो अफवाह ना उड़े। अभी कुछ नहीं है, अभी आई एम जस्ट गोइंग टू द साइट, यू पीपल आर इन बिटवीन, आई डोंट हैव एनी आइडिया। कितने इंजरी था? अरे भाई हम नहीं सर, क्या हुआ एक्चुअली, क्या हुआ सर? एक मिनट प्लीज, ठीक है, थोड़ा स्पेस दिल्ली पोलीस दलातले वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि घटनास्थळाचा आढावा घेण्यासाठी ते तिथे जातात आणि त्यानंतर नेमकी काय ती अधिकृत माहिती पोलिसांकडून देण्यात येईल अशी अपेक्षा आहे। पुन्हा एकदा शिवाजीकडे जाऊया। शिवाजी, अपडेट्स। शिवाजी, माझा आवाज पोहोचतो आपल्यापर्यंत? आपको कितने बजे जानकारी मिली और ये कैसा धमाका देख रहे हैं, कितना गंभीर हो सकता है? कैजुअलिटी सर बहुत ज्यादा है। कैजुअलिटी सुरक्षा कितने हैं उसका आंकड़ा क्या अभी आया है सर? इंजर्ड कितने हैं, कितनी कैजुअलिटीज है वो आंकड़ा आया है अभी सर? सर अभी तक क्या हालात हैं यहाँ के? पुलिस के आला अधिकारी अब मौके पर पहुँच रहे हैं, तमाम सवाल। सर फिर भी यहाँ पे कितनी कैजुअलिटीज हैं, क्या सिचुएशन? एक मिनट आप लोग एक मिनट ಉನ್ನತ ಉದ್ಯೋಗಸ್ಥರು ഇപ്പോൾ ಕಡೆಗೆ ಎತ್ತಿದ್ದೇನೆ.